हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला। माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांनी भाजपची साथ सोडलेली आहे। आदित्य देवीलाल यांनी इंडियन नॅशनल लोकदलामध्ये पक्षप्रवेश केला। अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी रात्री उशिरा गणेश मंडळांना भेटी दिल्या। त्याबरोबरच गिरगाव चौपाटी इथं विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देखील ते सहभागी झाले होते। राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची आणि शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ञ समितीने केली आहे। पुढच्या 15 दिवसांमध्ये पुतळ्यांच्या उंची संदर्भातलं सांस्कृतिक धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे। कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग बेकायदेशीररित्या एकत्र आल्यामुळे महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा दावा करत नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन यशस्वीपणे धावते। मात्र वंदे भारत ट्रेन नंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे। ही ट्रेन येत्या 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई विभागाचे मोटरमन आज काळे कपडे घालत मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करणारे सीआरएसच्या कारवाईच्या बाबत नाराजी व्यक्त करत मोटरमन आज निषेध आंदोलन करणार आहे। पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून एप्रिल ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये 62 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। मुंबई लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 20 कोटींचा दंड जमा करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील हमाली दर दुप्पट करण्यात आले आहेत। 40 किलोचं ओझं वाहून नेण्यासाठी जिथे 50 रुपये लागत होते त्यासाठी आता 75 ते 85 रुपये मोजावे लागणार आहे। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबर रोजी आता सुनावणी पार पडणारे मराठा समन्वयकांना पुढील सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केलेली होती। सर्वाधिक नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 4000पेक्षा अधिक जवानांच्या 4 तुकड्या तैनात करण्यात येणार आहे। मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा सरकारचा संकल्प आहे। मणिपूरमध्ये शनिवारी नव्याने झालेल्या हिंसाचारानंतर राज्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। ड्रोनमधून स्फोटकं टाकण्याच्या घटना राज्यामध्ये प्रथमच घडल्याचा निषेध देखील करण्यात आलाय। या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेऊन चर्चा केली। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठा तोटा झालाय। गौतम अदानी यांना देखील सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरतोय। अदानी समूहाच्या 10 पैकी 5 कंपन्यांचं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। सामूहिक हत्येच्या आरोपावरून शेख हसीना यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला जाणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं मुख्य वकील मोहम्मद ताजुल यांच्या माध्यमातून दिलेली आहे। तर शेख हसीना यांना भारतातून परत आणण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सुरतच्या लालगेट भागातील गणेश मंडळांवर दगडफेक झाल्याची घटना घडली। यावेळी संतप्त लोकांनी पोलीस चौकीला घेराव घातला होता। घटनास्थळी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। लोकांची ऑनलाईन फसवणूक करून पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या भारतभर सक्रिय आहेत। देशभरातील लोकांना बनावट कॉल आणि मेसेज करून फसवणूक केली जाते। नागपूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीमधून 51 वर्षीय व्यक्तीला 60 लाख रुपयांनी गंडा घातल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। अहमदनगरच्या तिसगाव येथील भडके वस्तीवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका वृद्धाची हत्या झाली होती। या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढून गाव बंद ठेवण्यात आलेला आहे। बदलत्या वातावरणाचा फटका पैठण तालुक्यातील आखतवाडा येथील पंथेवाडी शिवारातील 4 एकर मोसंबीच्या बागेला बसलाय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून बाप लेकाच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले आहेत। दारव्हा येथे दिव्यांगांसाठी आयोजित मोफत कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचं वाटप शिबिर पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। कृत्रिम अवयवामुळे आता 228 दिव्यांगांना जीवनाचा मार्ग सुखकर झालेला आहे। जालन्यातील अंबड येथे भटक्या विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी रॅली काढण्यात आली। भटक्या विमुक्तांसाठी अॅट्रॉसिटी सारखा विशेष कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। भारताच्या नावे विचित्र विक्रम झालेला आहे। भारत सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनलाय। भारतामध्ये दरवर्षी 93 कोटी टन इतका प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो। जगातील सर्वाधिक म्हणजेच 1/5 प्लास्टिकचा कचरा
भारतामध्ये निर्माण होतो। यामध्ये नायजेरिया दुसऱ्या तर इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आहे। बांगलादेशमध्ये आता अमार सोनार बांगला या राष्ट्रगीतावरून गदारोळ सुरू आहे। तर भारतानं आमच्यावर हे गीत लादलं असं म्हणत जमाते इस्लामीनं बांगलादेशचं राष्ट्रगीत आणि संविधानामध्ये बदल करण्याची मागणी केली, पण देशाचं राष्ट्रगीत बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। आदित्य ठाकरे गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। त्यावेळेस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ते करतील। यावेळेस पुसद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला ते भेट देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।